नंबर 7 सामान्य पावती. या सर्व पावती बुकाचा हिशोब नमुना नंबर 15 मध्ये ठेवला पाहिजे आणि ज्या काही ग्रामपंचायतच्या सामान्य कर आहेत मिळतात त्याच्या यामध्ये नोंदी घेऊन ही पावती अ, संबंधित खातेदाराला द्यावी आणि त्यावरच्या रकमा कॅशबुकला नोंद करावी. नमुना नंबर 8 कर आकारणी नोंदवही. यामध्ये नमुना नंबर 8 हे असेसमेंट रजिस्टर आहे. ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार भांडवली दराप्रमाणे फेर आकारणी करून यामध्ये नोंदी घ्यावेत. अ, या कार्यपद्धतीमध्ये कर व फी नियम 1960 पोट नियम 9 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार हे अंतिम केले पाहिजे. नमुना नंबर 9 यामध्ये नमुना नंबर 10 मधील पावती देण्यात आल्यानंतर वसूल केलेल्या रकमेची नोंद नमुना नंबर 9 मध्ये घेतली पाहिजे. तसेच नमुना नंबर 9 हे सर्व खातेदारांना अ, दिले पाहिजे. तसेच या नमुना नंबर 8 प्रमाणे ज्या काही रेट ठेवलेल्या आहेत त्या रेटप्रमाणे या नमुना नंबर 9 मध्ये मागणी निश्चित करून त्याचा गोषवारा काढून त्यावर सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहीने शिक्कामोर्तब केला पाहिजे. नमुना नंबर 9 कराची मागणी बिल. हे मागणी बिल नमुना नंबर 9 पूर्ण झाल्यानंतर खातेदारांना त्यांची थकबाकी किती आहे, बिल किती आहे, हे बिल बजावण्याची ही नोटीस आहे. यामध्ये 15 दिवसाच्या आत ह्यामध्ये कारवाई करायची आहे. कलम 129 2 अन्वये मागणी लेख बजवायचा आहे. नमुना नंबर 10 कर व फी पावती बुक. वसूल होणाऱ्या कराच्या प्रत्येक रकमेसाठी करदात्यास नमुना नंबर 10 ची पावती दिली पाहिजे. ते पावतीची नोंद नमुना नंबर 5, नमुना नंबर 6, नमुना नंबर 9 मध्ये आली पाहिजे. नमुना नंबर 11 किरकोळ मागणी नोंदवही. नोटीस व वॉरंट बजावण्यासाठी आकारलेली फी, शासनाकडून मिळालेल्या जमीन महसूल अ, व संकीर्ण पंचायत समितीकडून मिळालेले विविध अनुदानं, तसेच दुकानं, बाजार, चबुतरा इत्यादी जे किरकोळ वसुली होती, ती वसुली नमुना नंबर 7 ची पावती देतो. त्या पावतीप्रमाणे जी रक्कम येते ते त्यांच्या दैनिक बेरजा ह्यामध्ये नमुना नंबर 11 मध्ये ठेवण्यात यावे. नमुना नंबर 12 आकस्मिक खर्चाचे प्रमाणक. घेतलेल्या वस्तू, केलेल्या प्रदान याची नोंदवही. महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 च्या नियम 24 मध्ये प्रदान केलेल्या पद्धतीनुसार ज्या काही वसुल्या होतात आणि त्यामध्ये आपण जे खरेदी करतो त्याचे व्हाउचर्स, पावत्या ह्या रजिस्टरमध्ये नोंद करून संकलित करून ठेवायचे आहेत. नमुना नंबर 13 कर्मचारी वर्गाची सूची वेतन श्रेणी. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या सेवा व शर्ती या नियम 1960 अन्वये ग्रामपंचायतची नेमणूक, त्यांची वेतन श्रेणी, कर्मचाऱ्यांना दिले जाणारे भत्ते ह्या नोंदवहीमध्ये नोंदवावे. नमुना नंबर 14 मुद्रांक हिशोब नोंदवही. पोस्टातून खरेदी केलेले डाक मुद्रांकाच्या नोंदी, मुद्रांक हिशोबाच्या नोंदी या रजिस्टरमध्ये करण्यात याव्यात. नमुना नंबर 15 उपयोगी वस्तू साठा. ज्या ग्रामपंचायतीने वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या या रजिस्टरमध्ये नोंद घ्यावे. उदाहरणार्थ लेखन सामुग्री, विद्युत उपकरणे, चारा, डिझेल इत्यादी पावती बुके ह्या जे रजिस्टर आपण खरेदी करतो साठा रजिस्टरला नोंद घेण्यात यावी. नंबर 16 जड वस्तू संग्रह किंवा जंगम मालमत्ता नोंदवही. यामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत ज्या काही तुमची साधन संपत्ती आहे, टेबल, खुर्ची, घड्याळ इत्यादी वस्तूच्या नोंदी ह्या नोंदवहीमध्ये आपणाला नोंद करायच्या आहेत.